जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मर्डर झाला असताना सुद्धा, त्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा खून झाला असताना सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला नाही। ते जे खोटारडे जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत त्यांनी किमान परभणीची जी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे। हे बीजेपीचं सरकार केंद्रात राज्यात आल्यापासून दलित असतील, ओबीसी असतील, एसटी असतील, आदिवासी असेल, महिला असेल, त्या सुरक्षित नाहीत। सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जो अवमान करणारा जो अमित शहा आहे त्याला देव महत्वाचा वाटतो। आम्ही देव पाहिलेला नाही, आमचा देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। बाबासाहेबांच्यामुळे आम्हाला बोलण्याचा, फिरण्याचा, मत मांडण्याचा, चांगला अन्न खाण्याचा, चांगल्या घरात राहण्याचा अधिकार मिळाला। हा देश बाबासाहेबांच्या घटनेवर जातोय। घटनाकाराचा अवमान करणारे जे अमित शहा आहेत त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहिजे। कायदा हा सगळ्यांना समान आहे। घटनाकाराचा, घटनेचा अवमान करणारा देशद्रोही ठरतोय। अमित शहा सुद्धा देशद्रोही आहेत। म्हणजे एखाद्या गृहमंत्री त्याचं पद, त्याची भूमिका, ह्याचं भान केला नाही। आंबेडकर 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 हा जप करण्यापेक्षा विरोधकांनी देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता। हे सभागृहामध्ये सदस्य गृहमंत्री बोलतोय लोकसभेचा ती थट्टा असून लोकसभा ह्यांच्यामुळे धोक्यात आलेली आहे। आणि म्हणून मी सांगतो अमित शहाला देशद्रोहाच्या खटल्यात अटक झाली पाहिजे आणि नैतिक जबाबदारी शिकून फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे। हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाची आमची मागणी आहे।